हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आता निघाली ऑफिसला. आता तर मी पोहोचले ऑफिसला आत्ताच. आता वाजले 11:30 आणि मला आता लगेच अर्ध्या तासात परत रिटर्न जायचंय. तर हे आहे माझं ऑफिस. माझ्या ऑफिसचा कॅम्पस खूप मोठा आहे. म्हणजे इकडे आले ना खूप छान वाटतं. मी आले ना तर मी म्हणजे इथे वॉक करते. 3-4 किलोमीटर तरी आहे वॉक करते मी. आणि मस्त वाटतं ऑफिसला यायला. पण मी नेहमी नाही येत, थोडा वेळ थांबते. आता जास्त वेळ नाही मिळत. तर मी आता ज्या व्हिडिओमध्ये क्लिप्स टाकणार आहे ते जुन्या आहेत. एकदा मी आले होते तेव्हा मला वेळ होता आणि मग मी निवांत बसले होते, थोडा वॉक केला होता आणि कॅम्पसचा सगळा व्हिडिओ काढला होता. त्याच्या क्लिप्स आहेत, तर बघा. आणि मी म्युझिक नाही ॲड करत आज. तर नॅचरलच साऊंड इतकं छान आहे की म्युझिकची गरजच नाही आहे. आता मी जाणार आहे छोट्याशा पायवाटेवरनं. तर असं बऱ्याच ठिकाणी ऑर्गॅनिक डेकोरेशन्स केले आहेत आणि
कॅम्पस खूप मेंटेन्ड आहे. सगळीकडे क्लीनलीनेस आहे आणि इथे एक छोटीशी बाग पण आहे, म्हणजे जिथे भाजीपाला पिकवला जातो. आणि छान आहे आमचं कॅम्पस. इथे एक छोटासा लेक आणि हे असं डेकोरेशन ब्रिज वगैरे बनवलं आहे, पण हे मेंटेन नाही केलं आहे. इथे सहसा कोणी येत नाही, पण थोडंफार वॉक करायला येतात लोक. तर हा असा आहे आमचा कॅम्पस. आणि मग मी आज पटकन कॅन्टीनमध्ये नाश्ता केला आणि घरी निघाले. तर मी पोहोचली आहे घरी आणि जेली आत्ताच येईल, म्हणजे 15 मिनिटांनी. आता मी बरोबर टायमात पोहोचली आहे, 15-20 मिनटात ती येईल. मी तिची वाट बघते, तोपर्यंत आता लॉग इन करेल. तर सगळ्यात आधी मी आता लॉग इन करते. हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल जेली अँड मम्मा. तर आज आहे ट्यूजडे आणि मला आज ऑफिसला जावं लागलं. मला 3 दिवस ऑफिसला जावं लागतं. आहे जेलीला सुट्टी आणि तिला सुट्टी असेल आणि आजी बाबा घरी नाही आहे, त्यामुळे मग मला उद्या नाही जाता येणार, म्हणून मी आज ऑफिसला गेले. असं आहे. तर काही माझ्या फ्रेंड्सला प्रश्न पडला होता की मी जॉब सोडला आहे का. तर नाही, मी जॉब नाही सोडला आहे. मी जॉब करते आणि हे मी आवड म्हणून करते. म्हणजे असंच अचानक एकदा ऑटो सुचलं की मला वाटलं, म्हणजे मला करायचं होतं हे. मग मी आणि तुम्ही म्हणजे मला हे व्हिडिओज काढायला, फोटोज काढायला याची आधीपासून आवड होती. पण मी मोस्ट ऑफ द टाईम कॅमेऱ्याच्या मागे असायची. म्हणजे मी कायम जेलीला शूट करायची, तिच्या डॅडीला शूट करायची. म्हणजे जेलीचे डॅडी मला सांगायचे, तू जा, मी काढतो तुझे व्हिडिओ. पण मी म्हणजे मला असं वाटायचं की मी असं म्हणजे मी नाही चांगली नाही, म्हणजे माझा चांगला नाही येणार व्हिडिओ आणि हे चांगला नाही काढणार. म्हणजे मला मोस्ट ऑफ द टाईम ना कॅमेऱ्याच्या मागे राहायला आवडतं, ना की फ्रंट. पण आणि खरं तर हे करायला मला खूप मजा येते, नवीन कॉन्टेंट शोधायला, नवीन सगळे कॉन्टेंट कन्झ्युम करायला. म्हणजे मी खूप सारे यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितले आणि म्हणजे हे भारी आहे हां सगळं. मी आधी इंस्टाग्राम केलं होतं आणि इंस्टाग्रामवर सहज स्टोरी टाकता येते, पण असं लाँग व्हिडिओज वगैरे तिथे टाकता येत नाही. तिथे शॉर्ट्स क्लिप्स वगैरे टाकता येतात. म्हणून मी आता यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली. म्हणजे इथे थोडं लाँग लेंथचा पण व्लॉग करता येतो, म्हणजे मेमरीज पण सेव्ह राहतात आणि तुम्हाला कुणाला आणि वेगवेगळे कॉन्टेंट टाकता येतात, वेगवेगळे विषय निवडता येतात. तर कुणी डेली व्लॉगिंग करतं आहे, कुणी पॉडकास्ट, कुणी नॉलेजचे व्हिडिओज, कुणी जनरल नॉलेज, कुणी डेली न्यूज, कुणी. तर आता जेलीची शाळेतून येण्याची वेळ झाली होती, म्हणून मी बाहेर गेले. तिची वाट बघत होते बाहेर आणि लगेचच 1 मिनटात व्हॅन आली. In the cold cup shell, Mother Planet.
You cannot It have is that. saying- It just here. Just paste it here. Just click on cancel. Just paste it here. 눈 뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸 우리 오늘은 또 어떻게 지낼까 너를 밤만 보고 있어도 좋아 아무 말도 하지 않아도 난 좋아 너의 눈만 바라봐도 내 모든 걸 다 알 것 같아 우린 너무 완벽하게 Sample and tippy and finish. A surprise inside. That okay. A boy का? A boy. बरोबर. Next. एस कुठे गेला इथे एस हा आंटी. मम्मा काय लिहिलंय तू? हाऊस युविका ओके. नाही बॅट हाऊस युविका ओके. स्पेस द्यायचा बॅट नंतर स्पेस बार. स्पेस कुठे गेला स्पेस हा असतो स्पेस. हा स्पेस असतो आणि एंटर म्हणजे खाली. बघ नाही तर अजून एक कॅमेरा बॅक स्पेस केलं का एक जाईल. ई डॅडी ते ऑलरेडी डॅडी आहे ना डॅड बॅट मॉमी डॅड. नो सी बॅट मॉमी डॅडी हाऊस युविका ओके. छान सो आता आता मी पराठा बनवते जेलीसाठी. ये कसा आहे बेटू पराठा? छान कसा आहे पराठा? छान तर आता जेलीचा नाश्ता झालाय आणि मी माझ्यासाठी बनवते तूप पोळी. मी थोडासा चहा ठेवणार आहे आणि चहा बरोबर खाणार आहे ही तूप पोळी रात्रीची. तर मी ही कडक पोळी केली आहे. ही आहे तूप लावून मस्त क्रिस्पी. काल रात्रीची पोळी होती ती केली आहे. मला ती खायची आहे आता. आणि मी आता चहा ठेवणार आहे. So guys, आज मी आहे ना डोसा खाते आणि मम्मा काम करत होती. मला मम्माला डिस्टर्ब नाही करायचं ना. त्याच्यामुळे मला वाटलं काय बाहेर खेळूया. मग आम्ही बाहेर गेलो. जाऊन मजा
मी पडणार नाही. बॅग दिसते ना तुम्हाला? कधी कधी रंग काय डस्टबिनमध्ये किंवा टबमध्ये गार्बेज टबमध्ये. हा गाईज, मम्मा काहीतरी सांगत होती त्याच्यामुळे मी तिथे उत्तर दिलं. सो गाईज आहे ना, आज मी झोपत नसतीये कारण की मम्माला खूप मी त्रास देत होती कारण की आज गाडी ऑफिसला गेलाय. आजी बाबा पुन्हा सुट्टीला गेले माझं गाव आणि ती पण होती पुण्याला पण ती आता गेली घरी. त्याच्यात माझं घर मी आता झोका खातीये. खूप मोठे मोठे झोका घेतले आज. अरे हो, मी रोज डिस्टर्ब नाही करत मम्माला, पण कधी कधी करते. चल म्हणा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती दिव्याला पाहून नमस्कार. दिवाला पाहून नमस्कार. दिवाला जवळ ये. तुळशी बाबा. रात्री दिवस आ, लावला तुळशी फक्त पाशी एकच माझा नमस्कार सर्व देवांपाशी. नमस्कार करा. गुरु ब्रह्मा स्वर्ण गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता तू जाते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा आरोग्यम संपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्य संपदा शत्रुबुद्धी चतुर्बुद्धी विनाशाय विनाशाय दीपज्योती दीपज्योती नमोस्तुते. नमस्ते. दिव्या दिवा दीपकार दिवा दिवा दुपकार कानी कुंडल मोतीहार कानी कुंडल मोठे हाल दिव्याला पाहून नमस्कार. दिवाला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशी पाशी दिवा लावला तुळशी पाटी. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुमे नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे नमः. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अजून कोणता येतो तुला मंत्र? ओम भूर्भुवस्वा गायत्री मंत्र म्हण. ओम भूर्भुवः स्वः. ओम भूर्भुवस्वः. हा पण हा इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये सेम आहे. ओम भूर्भुवस्वः. सुना. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 45 40 46 47 40 जेलीचा अभ्यास चालला होता आणि खेळणं चालू होतं. तोपर्यंत मी किचनची कामं करून घेतली आणि आम्ही
परत कामाला बसली. जेलीला जेवण दिलं आणि मी टी व्ही लावून दिला आणि मी परत कामाला बसली, कारण की मी आज उशिरा स्टार्ट केलं होतं म्हणून बरंच काम राहिलं होतं. तर जेली टी व्ही बघता बघताच थोड्या वेळाने झोपली. मग जेलीचे पप्पा आले आणि त्यांनी ऑमलेट वगैरे बनवलं आणि मग आम्ही ते सोबत मिळून जेवण केलं आणि मग संपला आमचा दिवस. थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग माय चॅनल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.